गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आणि आज आपण डिस्कस करणार आहे की कशा प्रकारे तुम्ही आता नीटचा स्कोर आल्याच्या नंतर काय प्लॅनिंग करायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला तुमचं ड्रीम कॉलेज मिळेल. गव्हर्नमेंट कॉलेज, MBBS कॉलेज, BDS कॉलेज, BMS कॉलेज, जिथे तुम्हाला पोहोचायचं आहे, तुमचा स्कोर चांगला आला त्यासाठी तुम्हाला कोणत्या कोणत्या इन्फॉर्मेशन माहिती असणं पाहिजे, हीच चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे. तर सगळ्यात आधी जाणून घ्या की तुम्हाला इन्फॉर्मेशन कोणती माहिती पाहिजे, की किती विद्यार्थ्यांनी नीट दिली आहे, किती विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहे, आणि आत्ता जे पुढं आहे म्हणजे काय की कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट आहे आणि टोटल नंबर ऑफ सीट महाराष्ट्रात किती आहे, गव्हर्नमेंट किती आहे, सेमी गव्हर्नमेंट किती आहे, प्रायव्हेट किती आहे, डीम युनिव्हर्सिटी किती आहे, त्याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर बघूया व्हिडिओला. तर सगळ्यात आधी बघा मित्रांनो, जे MBBS कॉलेज आहे, MBBS कॉलेज 3 प्रकारचे. काय टोटल कॉलेज किती आहे महाराष्ट्रामध्ये MBBS चे? तर 3 प्रकारचे कॉलेज आहे, गव्हर्नमेंट, प्रायव्हेट आणि डीम. सगळ्यात आधी बघा गव्हर्नमेंट आणि ऍडेड कॉलेज म्हणजे सेमी गव्हर्नमेंट. टोटल कॉलेज किती आहे? 43. त्यानंतर त्या 43 कॉलेजमध्ये सीट किती आहे महाराष्ट्रात? तर 6125. आता ज्या विद्यार्थ्यांचा रँक SML 6125 आहे त्यांना तर सहज कॉलेज मिळून जाईल, कॅटेगरी सोडता. पुढे बघा, जे प्रायव्हेट कॉलेज आहे, प्रायव्हेट कॉलेजची संख्या किती आहे? तर 23 कॉलेज प्रायव्हेट आहे महाराष्ट्रामध्ये, आणि त्या 23 कॉलेजमध्ये जवळपास 3220 सीट आहे, 3220. त्यानंतर जी डीम्ड युनिव्हर्सिटी आहे, डीम्ड युनिव्हर्सिटी किती आहे? 14 कॉलेज आहे MBBS चे, आणि त्यात टोटल सीट किती आहे? 2500. आला लक्षात? चला पुढे बघूया. पुढचं जे कॉलेज आहे कोणते? BDS. टोटल कॉलेज बघायचे आपल्याला. टोटल गव्हर्नमेंट कॉलेज किती BDS चे? तर 4 गव्हर्नमेंट कॉलेज, आणि 4 गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सीट किती आहे? 326. त्यानंतर प्रायव्हेट कॉलेज किती आहे? BDS साठी प्रायव्हेट कॉलेज आहे 25, आणि 25 कॉलेजमध्ये जवळपास 2400 सीट आहे. त्यानंतर जी डीम युनिव्हर्सिटी आहे, डीम युनिव्हर्सिटी BDS कॉलेज किती आहे डीम युनिव्हर्सिटीमध्ये? तर 8 कॉलेज आहे. 8 कॉलेजमध्ये सीट किती आहे? 800, म्हणजे प्रत्येकी 100 सीट प्रत्येक कॉलेजमध्ये आहे. आता BMS चे टोटल कॉलेज किती आहे? तर BMS चे टोटल गव्हर्नमेंट कॉलेज 22, त्या 22 कॉलेजमध्ये जवळपास 1827 सीट आहे. त्यानंतर प्रायव्हेट कॉलेज किती आहे? 104, आणि या 104 कॉलेजेसमध्ये 8181 सीट आहे. त्यानंतर डीमचे किती आहे BAMS साठी? तर डीम युनिव्हर्सिटी 5 कॉलेज, डीम युनिव्हर्सिटीचे 5 कॉलेज आहेत, आणि त्या 5 कॉलेजमध्ये जवळ साधारणतः 500 सीट्स अवेलेबल आहेत BAMS साठी. चला पुढे BHMS चं बघू. BHMS सर बघा, टोटल कॉलेज गव्हर्नमेंट किती? एक कॉलेज आहे, कुठलं? जळगावचं, 63 सीट आहे तिथे. त्यानंतर प्रायव्हेट कॉलेज किती आहे? BHMS चे जवळपास 55 कॉलेज प्रायव्हेट कॉलेज आहे BHMS चे, आणि त्यात सीट किती आहे? 4360. त्यानंतर डीम युनिव्हर्सिटीचे BHMS ला देखील डीम युनिव्हर्सिटीचे कॉलेज आहे किती? 2 कॉलेज आहे. 2 कॉलेजमध्ये साधारणतः 200 सीट आहे. चला त्यानंतर जे 4ही कोर्सेस आहेत मेडिकलचे, तुम्हाला सांगितलेले आहे मी कोणते. MBBS चे टोटल कॉलेज, नंतर BDS चे टोटल कॉलेज, नंतर BAMS चे टोटल कॉलेज, आणि BHMS. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फिजिओथेरपी बद्दल पण कॉलेजची इन्फॉर्मेशन देणार आहे, की किती गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि बाकी टोटल कॉलेज वगैरे आणि सीट. आता काय मित्रांनो, तुम्हाला कॉलेज कळाले की तुम्हाला किती कॉलेज आहे तुमच्याकडे, म्हणजे गव्हर्नमेंटचे किती, सेमी गव्हर्नमेंटचे किती, प्रत्येक कोर्सेसच्या संदर्भात किती कॉलेज आहे. मग तुम्हाला काय करायचे, आता सगळ्यात आधी तुमचा नीटचा स्कोर येणार, तोपर्यंत तुम्ही काय करा, तुम्ही तोपर्यंत डॉक्युमेंट वगैरे रेडी करू शकता, कारण वेळेवर परत गडबड व्हायला नको. त्यासाठी पहिले डॉक्युमेंट रेडी करून ठेवा, नंतर काउन्सिलिंग प्रोसेस व्यवस्थित करा. आणि बाकी तुम्हाला आता काउन्सिलिंग प्रोसेस करताना काय तुम्हाला वाटत असेल की किती कटअप जाईल, काय होईल, काय नाही, त्याच्यावर मी सविस्तर एक व्हिडिओ बनवलेला आहे.
ऑल इंडियाचा देखील आणि महाराष्ट्राचा देखील, तोही तुम्ही एकदा बघून घ्या. म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचा स्कोर कुठपर्यंत आल्यावर तुमची ऑल इंडिया रँक किती आल्याच्या नंतर तुम्हाला कॉलेज मिळू शकतं. आणि जर तुम्हाला काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर आमची पेड काउन्सिलिंग अवेलेबल आहे, ऑनलाईन पण आहे, ऑफलाईन पण आहे. तुम्ही ऑफिसला येऊन व्हिजिट करू शकता किंवा मोबाईलच्या द्वारे देखील आम्हाला संपर्क साधू शकता. थँक्यू. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा.